लोकसभेच्या निकालानंतर आक्रमक आमदार राजेंद्र राऊत ताकदीने सक्रिय। आपल्या कार्याने व कामाच्या पद्धतीमुळे संपूर्ण तालुक्यात नवलौकिक असलेले आमदार राजेंद्र राऊत यांनी विविध प्रश्नावरून सरकारचं लक्ष वेधलंय। मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणामध्ये शिष्टाईची भूमिका आमदार राजाभाऊ राऊत यांनी पार पाडली। शिवाय बँकेकडून कर्ज मिळवण्यासाठी मर्यादा वाढवण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला। त्यामुळे साहजिकच राजेंद्र राऊत जोमाने सक्रिय झाले, ज्यामुळे लोकसभेतील पिछेहाटीनंतर आमदार राजेंद्र राऊत सध्या फ्रंट फूटवर चाल घेत असल्याचं चित्र दिसत आहे। लोकसभा निवडणुकीमध्ये मराठा आरक्षण, शेतकरी विरोधी धोरणे, केंद्र सरकारच्या विरोधात असणाऱ्या नाराजीची लाट व खासदार ओमराजे यांचा दांडगा संपर्क अशा विविध कारणांसाठी ओमराजे यांना बार्शी तालुक्यातून 55,000 मताधिक्य मिळालं होतं। त्यामुळे जनतेच्या मनातील हाच निगेटिव्ह कायम राहिलाच याचा फटका विधानसभेला निश्चित बसू शकतो। या निवडणुकीदरम्यान खासदारकीला ओमराजे निंबाळकर तर आमदारकीला राजेंद्र राऊत अशी चर्चा गावागावात ऐकायला मिळत आहे। जनतेच्या प्रश्नासाठी मी सदैव उपलब्ध असेल। माझ्याकडे प्रत्येकाच्या अडचणीचा उपाय मी नक्कीच शोधेन। तसेच माझं काही चुकत असेल तर मला सांगा, असं आमदार राजेंद्र राऊत यांनी मागील पत्रकार परिषदेमध्ये सांगितलं होतं। येणाऱ्या विधानसभेपर्यंत आमदार राजेंद्र राऊत अत्यंत पोटतिडकीनं काम करून मताधिक्य मिळवून पुन्हा विधानसभा काबीज करतील का, अशी चर्चा सुरू आहे। मात्र लोकसभेला दुरावलेल्या नेत्यांना पुन्हा ते जवळ करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। लोकसभेला आमदार राजेंद्र राऊत यांच्याकडे आलेल्या नव्या चेहऱ्यांनी होय म्हणून शेवटी काम केलं नाही, तर जुन्या नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी विरोधात काम केल्यामुळे लोकसभेला पिछेहाट झाल्याची चर्चा दबक्या आवाजात ऐकायला मिळते। यावर आमदार राजेंद्र राऊत तोडगा काढणार का, तसंच जुन्या कार्यकर्त्यांची समजूत काढणार का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे।